श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल अमुच्या मानसी, त्या समयी मोर पक्करासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पायराची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयांचे अभिधान, त्यांचे शरीरी असमाधान, वृष होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टी पाहुनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवे समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालायासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता, रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्था जवळी येत, घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ. दादासी करोने गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुतासी यासी द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचरी दादासी उपदेशी ती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करोनी, शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध्य आले टाळ करी, तेव्हा दादा घेऊन तंबुरी, भजन करीती आनंदे. समर्थे ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करी,
करिता ती तैसेची. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला स्वामी सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला आंबाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन, जहाळे तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुण वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती, वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तयासी, जे बरे वाटेल आम्हासी, त्याची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐसा वचनाला, समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणते बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वास्थे. परिसमर्थे त्या समयी, लक्ष तिकडे दिले नाही, दादांशी बनविले गोसावी, अपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेसी, ते पाहून काकूबाईसी, दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरी, विनवितसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांशी हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले, दादांशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी ही करणी, लोकापवदा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, अहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासुनी. पुत्राचे ऐकोन वदन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवोन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसून संस्थान चालविली. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी, वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढे स्वामींचा महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वरिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सारमात घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य, भूवरी जगोद्धरार्थ, विष्णू शंकर अवतरले. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती, शुभम भवती, शुभम भवती. ओम श्री स्वामी समर्थ. 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 श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.